या दुसरीच्या वर्गामध्ये स्वर आणि त्या स्वरांपासून तयार होणारे काही शब्द पाहत आहोत. तसेच त्या शब्दांपासून तयार होणारे पाठही शिकत आहोत. आज आपण औ या स्वरापासून तयार होणारे काही शब्द शिकणार आहोत. तसेच त्यापासून तैयार होनारा पाठ ही शिकणार आहोत. बच्चों, आज हम औ इस स्वर से तैयार होने वाले शब्द और उनसे तैयार होने वाला पाठ सीखने वाले हैं. आता आपण औकार याचा पाठ शिकणार आहोत. बच्चों, अभी हम औकार यह पाठ सीखने वाले हैं. पहा बरं कोणता आहे पाठ हा. गौतम माझा सोबती आहे. गौतम माझा सोबती आहे. सोबती म्हणजे फ्रेंड. तो चौगुले शाळेत चौथीत आहे. तो चौगुले शाळेत चौथीत आहे म्हणजे 4th स्टँडर्डला आहे. गौतम माझा फ्रेंड आहे, मित्र आहे. मित्र म्हणजे सोबती आहे आणि तो चौगुले शाळेत शिकतो. कितवीत आहे? चौथीत, 4th स्टँडर्ड. गौतमचे घर कौलारू आहे. गौतमचे घर कौलारू आहे. कौलारू म्हणजे घराला वरती जे पत्र्यावर असतात ना, पत्र्यासारखे लावलेले असतात. साधारण कोकणामध्ये अशा पद्धतीची घरं असतात. नंतर पहा बरं, घरामागे एक चौक आहे. चौकात चौकोनी हौद आहे. घरामागे एक चौक आहे. चौकात चौकोनी हौद आहे. हौदात पाणी भरतात. हौदात पाणी भरतात. हौदापाशी खेळायला मौज वाटते. हौदापाशी खेळायला मौज वाटते. आता हा पाठ आपण शिकलेला आहोत. आता मी हा पाठ सांगते, तुम्ही माझ्याबरोबर म्हणा. गौतम माझा सोबती आहे. गौतम माझा सोबती आहे. तो चौगुले शाळेत चौथीत आहे. तो चौगुले शाळेत चौथीत आहे. गौतमचे घर कौलारू आहे. गौतमचे घर कौलारू आहे. घरामागे एक चौक आहे. घरामागे एक चौक आहे. चौकात चौकोनी हौद आहे. चौकात चौकोनी हौद आहे. हौदात पाणी भरतात. हौदात पाणी भरतात. हौदापाशी खेळायला मौज वाटते. हौदापाशी खेळायला मौज वाटते. तर आता आपण हा जो पाठ शिकलेला होतो त्यामध्ये जे काही कठीण शब्द आहेत त्यांचे अर्थ आपण पाहूया. सोबती कंपॅनियन. सोबती कंपॅनियन. चौथी 4th. चौथी 4th. कौलारू टाइल्ड. कौलारू टाइल्ड. चौक कोर्टयार्ड. चौक कोर्टयार्ड. चौकोनी स्क्वेरिश. चौकोनी स्क्वेरिश. हौद
टँक, हौद, टँक. भरणे, टू फिल, भरणे, टू फिल. मौज वाटणे, टू फील प्लेजर, मौज वाटणे, टू फील प्लेजर. आता आपण कठीण शब्दांचे अर्थ पाहिले. आता पाठातील काही शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही माझ्याबरोबर म्हणा. गौतम, गौतम. चौगुले, चौगुले. चौथीत, चौथीत. कौलारू, कौलारू. चौक, चौक. चौकोनी, चौकोनी. हौद, हौद. मौज, मौज. आता औ या स्वरापासून काही उदाहरणं आपण पाहणार आहोत, काही शब्द पाहणार आहोत आणि त्यांची चित्रेही पाहणार आहोत. पहिलं काय आहे पहा, हौद. पाण्याचा टँक आहे ना इथे. पहा बरं, ह ला औची मात्रा लावलेली आहे आणि हौ हा शब्द तयार झाला, त्यापासून हौद. आता नंबर 2 काय आहे पहा बरं, कौल. क ला औची मात्रा अधिक ल, कौल हा शब्द तयार झाला. चौक. च ला एक काना 2 मात्रा, चौक हा शब्द तयार झालेला आहे. नौका म्हणजे नाव, बोट. न ला औची मात्रा लावली आहे आणि क ला आची मात्रा, नौका हा शब्द तयार झालेला आहे. चौकट. च ला औची मात्रा म्हणजे एक काना 2 मात्रा, क आणि ट असं जोडून चौकट हा शब्द तयार झालेला आहे. चौकोन. च ला औची मात्रा, क ला ओची मात्रा आणि न, चौकोन. चौघडा. च त्याला एक काना 2 मात्रा म्हणजे औची मात्रा, घ आणि ड ला आची मात्रा, चौघडा. आता पहा बरं पुढचा शब्द काय आहे, औत. अ ला एक काना 2 मात्रा म्हणजे तयार झाला औ आणि औत हा शब्द त्यापासून तयार झालेला आहे. आता हे दौत, ह्याच्यामध्ये शाई ठेवलेली असते, इंक. कसा लिहिलाय शब्द तो पहा बरं, द ला एक काना 2 मात्रा म्हणजे औची मात्रा लावून दौ हे अक्षर तयार झालं आणि त्याला त जोडलाय म्हणून दौत हा शब्द तयार झालेला आहे. आता पहा बरं, औ कसा लिहायचा हे आपण पाहूया. औ लिहिताना आधी आपल्याला अ काढायला हवा, नंतर अ ला एक काना आणि 2 मात्रे तयार झाला औ आणि औ पासून तयार झालेला आहे कोणता शब्द तयार झालाय पहा, औषध. औषध म्हणजे काय, मेडिसिन. पहा बरं आपण कोणता शब्द लिहिला आता, औषध. आता दुसरा शब्द आपण पाहूया, तो म्हणजे प्रथम आपण लिहिणार आहोत फ अधिक
त्याला औची मात्रा लावली. औची मात्रा कशी केलेली बघा बरं. एक काना आणि दोन मात्रे, म्हणजे तयार झालेला आहे इथे फऊ. बरोबर. आणि या फऊपासून आपण शब्द तयार केलेला आहे फौज, आर्मी. पहा बरं, फौज हा शब्द तयार झालेला आहे. आता आपण कोणता शब्द पाहिला होता. औषध, मेडिसिन. आणि त्यानंतर दुसरा शब्द पाहिलेला होता फौज. कसा लिहिला होता. फ, त्याला औची मात्रा. औची मात्रा कशी द्यायची. एक काना आणि दोन मात्रा. तयार झाला फौज हा शब्द तयार झालेला आहे. आता काही शब्द औचे आपण लिहून पाहूया कसे लिहायचे ते. आता पहा बरं. ह हे अक्षर आपण आधी काढलेलं आहे. त्याला एक काना आणि दोन मात्रा. मग काय तयार झालं बरं. हाऊ. आणि हाऊ पासून तयार झाला आहे हौद हा शब्द तयार झालेला आहे. आता अजून एक शब्द पाहूया बरं आपण. आता लिहिला आहे आपण क. क ला आपण एक काना आणि दोन मात्रा. तयार झालं आहे कऊ. आणि या कऊ पासून शब्द तयार झालेला आहे कौल. कौल. आता तिसरा शब्द आपण पाहूया चौक हा शब्द लिहूया आपण. आता चौक कसं लिहिणार. च, त्याला औची मात्रा जोडलेली आहे. शब्द तयार होणार आहे चौ. आणि त्यापासून काय तयार झालं पहा बरं. चौक हा शब्द तयार झालेला आहे. अजून एक शब्द पाहूया आपण. तुमच्या आता लक्षात आलं असेल औची मात्रा आपण कशी लिहितोय. न अधिक औची मात्रा तयार झालेलं आहे नऊ. आणि त्यापासून कोणता शब्द तयार झाला. नौका, म्हणजे बोट, नाव. आपण पुढचा शब्द पाहूया. आता आपण परत च, त्याला औची मात्रा लावलेली आहे आणि तयार केलेला आहे अक्षर चौ. आणि आपण आता लिहिणार आहोत चौ क ट. आता आपण औ ह्याच अक्षरापासून काय तयार होते पहा बरं. जसं आपण औषध हा शब्द पाहिला होता तसंच अजून एक औ पासून तयार होणारा शब्द पाहूया बरं. शब्द तयार झालेला आहे औत. कोणता शब्द तयार झालेला आहे औत. आणि अजून एक शब्द आपण पाहणार आहोत दौत. आपण ज्याच्यामध्ये शाई ठेवतो, इंक ठेवतो. आता इथे आपण लिहूया द. त्याला लावूया औची मात्रा. एक काना दोन मात्रा. आणि तो तयार झाला दौ. आणि त्या अक्षरापासून शब्द तयार झालेला आहे दौत. कोणता शब्द तयार झाला. दौत. तर मुलांनो,
आपण आता औ पासून तैयार होणारे काही शब्द पाहिलेले आहेत। बच्चों, अभी हमने औ से तैयार होने वाले कुछ शब्द देखे हैं और कैसे लिखते हैं वो भी देखे हैं, और कुछ नए शब्द हैं जो अभी हम देखने वाले हैं। औ पासून तैयार होणारे आणखी काही शब्द पहा बरं। चौकशी, शौनक, कौमुदी। चौकशी, शौनक, कौमुदी। कौतुक, औरंगाबाद, हाउस। कौतुक, औरंगाबाद, हाउस। 14, गौरी, सौर। 14, गौरी, सौर। अजून काही शब्द पाहूया बरं। दौलत, मौन, नौका। दौलत, मौन, नौका। दौरा, चौकी, दौत। दौरा, चौकी, दौत। चौरंग, गौरव, चौरस। चौरंग, गौरव, चौरस। कौरव, फौज, औरंगजेब। कौरव, फौज, औरंगजेब। चौथा, डौल, दौड़। चौथा, डौल, दौड़। पौष, शौक, डौलदार। पौष, शौक, डौलदार। तर मित्रांनो, आपण काही नवीन शब्दही औचे पाहिलेले आहेत। तर आता आपण औ या स्वरापासून तयार झालेले काही शब्द पाहिले, तसेच त्याचा पाठही पाहिला।